आज मी तुम्हाला मित्रांनो दाखवणार आहे एक अशी जागा की जी खूप सुंदर आहे आणि खूप निसर्गाच्या एकदम कुशीत बसून देखील त्याची किंमत ही खूप योग्य आहे, अनुकूल आहे. या एरियाला पुरेशी अशी आहे. शिवाय त्याच्या आजूबाजूला खूप छान छान बंगलो झालेले आहेत, डेव्हलपमेंट आहे आणि इतकं सुंदर जागा असूनही जागा टायटल क्लिअर आहे, सिंगल ओनर सातबारा आहे, रिसेल प्रॉपर्टी आहे. म्हणजे शेतकऱ्यांकडून घेतलेली आहे आणि आता ते विकत आहेत. इतकी सुंदर इतकी परफेक्ट जागा असूनसुद्धा ती जागा आता विकली जात नाही. तर याचं कारण म्हणजे मी माहिती केलं तर सर्वात महत्त्वाचं कारण असं लक्षात आलं की ही जागा विकण्यासाठी जो अडथळा आहे ते आहेत मधले काही एजंट आणि काही ब्रोकर, ज्यांच्यामुळे खूप काही अशा प्रॉपर्ट्या असतात ज्या पडून राहिलेल्या असतात. कारण बिचारे हे जे सेलर असतात ते मालक विकायला काढतात, पण ते बाहेर जनरेट करू शकत नाही, ते कस्टमर आणू शकत नाही. आणि जे विकणारे मध्यस्थी दलाल असतात ते काही दलाल तर खूप चांगले असतात, पण काही लोक असे देखील समाजात आहेत की दुसऱ्याच्या मजबुरीचा फायदा उठवतात आणि त्यांना अतिशय त्यांची किंमत तोडून मागणे किंवा त्यांचा प्लॉट विकताना आवाजवी त्यांच्याकडून डिमांड करणे, एखाद्या व्यवहारामागे 10-15 लाख रुपये कमिशन करून मग त्यांच्याशी फायनलाईज करून डील क्लोज करणे, असे जे प्रकार असतात त्याच्यामुळे बरेचशा प्रॉपर्ट्या ह्या महाराष्ट्रामध्ये रखडलेल्या आहेत. ही आजची सत्यता आहे आणि वास्तविक पाहता हे असं नाही केलं पाहिजे. कारण प्रत्येक जर ही जागा विकताना त्यांनी जी जागा घेताना बनवलेली स्वप्न रंगवलेली काही काल्पनिक बंगले असतात किंवा फार्म हाऊस मी इथे असा बनवेल तसं करेल, ती सगळी स्वप्न तो बाजूला ठेवून एक मोठ्या मोठ्या छातीवर दगड ठेवून ती जागा विकतो. त्याला काहीशी कारणं असतात, फायनान्शियल गरज असते आणि अशा वेळी एखाद्या मजबुरीचा फायदा घेऊन जर आपण त्याला ब्रोकरनी जर अशी भूमिका घेतली की जर मला एवढे पैसे मिळतील तरच मी विकून देईल, तर हे अतिशय चुकीचं आहे. आणि यामुळेच ही पण जागा सेम तशीच आहे, त्याच्यामुळे ही जागा पडून राहिलेली आहे. जागा सुंदर आहे, सर्व गोष्टी क्लिअर असून गव्हर्नमेंट सर्वेसुद्धा झालेला आहे. मालक अतिशय प्रेमळ आहेत. जागेच्या आजूबाजूला खूप चांगली डेव्हलपमेंट आहे. नाही बोललं तरी 20-25 बंगलो इथे झालेले आहेत. इंडिपेंडेंट फार्म हाऊस आहेत. तर सगळ्यात पहिले आपण जागा बघूया आणि नंतर लोकेशन आणि रेटविषयी बोलूया. हे पहा, हे जे वॉल कंपाऊंड राईटला केलेलं आहे हा ईशान्य म्हणून एक मोठा प्रोजेक्ट आहे, जो NA प्लॉटिंगचा बंगलो स्कीमचा प्रोजेक्ट आहे. या बंगलो स्कीमच्या प्रोजेक्टमधून ह्या मालकांनी हा रोड ॲक्सेस घेतलेला आहे, रजिस्टर केलेला आहे, प्रॉपर सर्व लीगल आहे. आणि हा यांनी अप्रोच रोड इतका मोठा आहे की ह्याच्यामध्ये एका टायमाला 2 4 व्हीलर आरामशीर जाऊ शकतील. आता सराउंडिंग तुम्ही व्ह्यू पहा ना, लोकेशन बघा. हा पेठ म्हणून एक किल्ला आहे, त्या किल्ल्याच्या पायथ्याशीच ही अशी सुंदर आपली 90% पेक्षा जास्त टेबल टॉप पूर्ण फ्लॅट, एखादा चेंडू टाकला आणि गडगडत जावा इतकी ही सुंदर सुपीक जागा आहे, ज्याच्यामध्ये एकही दगड नाही, पूर्ण मातीचा प्लॉट. शिवाय मागे ईशान्य म्हणून जो प्रोजेक्ट आहे त्यांचे 20 ते 25 बंगलो बनवलेले आहेत, रेडी झालेले आहेत बंगले. हा असा इथून हा आपला प्लॉट स्टार्ट होतो. हा बघा, हे कुंपण आहे, हे दुसऱ्याचं प्लॉट आहे. ही जी स्कूटी आहे मेन रोडवर माझी, तिथून आपण ह्या प्लॉटवर एंट्री केली आणि इथून हा जो आहे हा पूर्ण हा प्लॉट आहे 53 गुंठे. प्लॉटला 2 साईडनी वॉल कंपाऊंड आहे, सिमेंटेड प्लेट बोलतात त्याला, ते लावलेले आहेत. 53 गुंठ्यामधली तुम्ही अर्धीही जागा घेऊ शकता. 26.5 गुंठे 26.5 गुंठे 2 प्लॉट पडतील. आणि हा जो कॉमन रोड आहे हा पुढचा एक 53 गुंठा आहे, जो यांच्याच मित्रांनी घेतलेला आहे. त्याला हा कनेक्ट होतो रस्ता. साधारणतः एक 10 फुटी रोड तुम्हाला सोडावं लागेल आणि मग इथून ते कुंपण तुम्हाला करता येईल. मागचा इतका सुंदर व्ह्यू आहे. समोरही इंडिपेंडेंट फार्म हाऊस आहेत. म्हणजे ह्या प्लॉटला 3 साईड व्ह्यू आहे. ह्या एका बाजूला व्ह्यू, हे लोकेशन बघा. समोर पवनचक्क्या तुम्ही पाहू शकता, पवनचक्क्या आहेत समोर. अगदी डोंगराच्या पायथ्याशी सपाट सुपीक जागा आणि मागे सुंदर अशी छान डेव्हलपमेंट. 3 साईडला डोंगर आणि चौथ्या साईडला हे गाव आहे.
गावाचं नाव धामणी आहे. धामणी गाव इथून फक्त 200 मीटर अंतरावर आहे. आत्ता मला सांगा मित्रांनो, इतकी सुंदर जागा, सुपीक जागा आणि देखणी जागा, इतकं आजूबाजूला डेव्हलपमेंट असून देखील विकता येत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. विकली जात नाही, कारण कधी पण हा सेलर हा डायरेक्ट बायर जनरेट करू शकत नाही. तो जागा घेऊ शकतो, पण जागा विकताना खूप अडचणी येतात. असे लोक जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला असतील, ज्यांना जागा विकायची आहे, खरंच गरज आहे, काही पैशाच्या कारणास्तव काहींना खूप अडचण येते म्हणून ते आपल्या जागा विकतात, त्यांना मी डायरेक्ट सेलर करून देईल. अतिशय रिजनेबल रेटमध्ये फक्त 10,000च्या ब्रोकरेजवर मी त्यांना डील करून देईल, कारण ते खरंच गरजू असतील आणि त्यांना मार्केट रेटपेक्षा थोडं 1,00,000-2,00,000 कमीमध्ये जागा विकायची असेल. असं नाही की जागा विकायची पण आहे आणि चांगल्या भावात पण पाहिजे, तुपाचेही रेट पाहिजे, तर असं नको आहे. जागा खरंच विकायची आहे, खरंच गरज आहे, मला 19-20 करून जागा द्यायची आहे, तर त्या लोकांसाठी मी कधीही मदत करायला तयार आहे. त्यांची जागा माझ्याकडून विकण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. माझे साईट विजिट चार्जेस एक रिजनेबलमध्ये मी तिथे येऊन व्हिडिओ बनवेल आणि डी झाल्यावर फक्त 10,000च्या चार्जेसवर तुम्हाला एकही कमिशन रुपये एक्स्ट्रा घेतला जाणार नाही, कारण तुम्हाला गरज आहे म्हणून मी हे नक्कीच तुमची हेल्प करेन. आज जी ही जागा आहे, ह्या जागेची एरिया आहे 53 गुंठे. जागा ही पूर्ण शेतजमीन आहे, म्हणजे ॲग्रिकल्चर लँड. याच्या बाजूला NA ची प्लॉटिंग आहे. 26.5 गुंठेही तोडून घेऊ शकता. इथे लाईट आलेली आहे. पाण्यासाठी तुम्हाला स्वतःला बोरिवेल करावे लागेल किंवा ग्रामपंचायतचं देखील कनेक्शन मिळेल. जागेचं रेट आहे 1.5 लाख रुपये गुंठा. तो मालकांनी निगोशिएबल ठेवलेला आहे. सर्वस्वी अधिकार त्यांना आहेत, कितीही निगोशिएबल करतील. हे मीही त्यांना कधी विचारणा केली नाही, कारण ते बोलले तुम्ही मला क्लायंट आणा, मी निगोशिएबल करून त्यांना नक्कीच देईल. तर ही प्रॉपर्टी मला देखील आत्तापर्यंत बघितलेल्या प्रॉपर्टीपैकी खूप सुंदर. बघा, मागे चाफ्याचं झाड आहे, अगदी सुपीक जागा. म्हणजे इतकी सुंदर प्रॉपर्टी आतापर्यंत ही पाहिली नसेल मी माझ्या कारकिर्दीमध्ये 7 ते 8 वर्षामध्ये. ही इतकी सुंदर आणि चांगली जागा आहे. नक्कीच विजिट करा. मालकांचा नंबर तुम्ही कधीही मागा, तुम्हाला मालकांचा नंबर मिळेल. तर अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.